ते देवा दोन लेकरं. हा बोला की आता बाबा आपल्याला खायचे वांदे टचम्याचं कसं व मग पोरांना जायचं ना थोडं दुखत आहे म्हणलं जावं गोळी फिळी खाऊन काय करतात काहीच नाही अरे आम्हाला शाळेत जायचंय आधी घाल ना शाळेत घाल ना लेकरांना सुकू दे. आता तुम्ही सांगा बाबा कसं शाळेत घालू त्यांना आपल्याकडे हाय का एवढा पैसा कुठून त्यांना शाळेला पैसा घालू पण मग आता त्यांचं शिकायचं वय काय करते शाळेत नाही देत का फुकट नाही देत का तुम्हाला पुस्तक वया आता पुस्तक वया फुकट राहिल्यात का पहिल्यासारख्या सगळं दप्तर म्हणलं तरी विकत घ्यावं लागतं ह्यांना हा कपड्या सकट आहे ह्यांचं काय करते आता सांग तर मलाच काय कळाना एक काम करा तुम्ही ना माझ्या संग कामाला चला तू दुखतोय तू कुठं कामाला जाते अरे थोडं दुखतंय मग राहीन कामाला गेल्यावर गोळ्या नको आम्ही नाही नको लेकराला कुठं कामाला नेते रे मग कसं करायचं नाही त्यांना 300 तर 100 तर भेटते का नाही मला 300 त्यांचे 100 तेवढेच होते 500 रुपये एखाद्याला बघू का विचारून त्याला मग थोडस मदत केली तर शाळा शिकायचं वय लेकरांचं आता काय हो बाबा कसं आपलं खायचे वांदे ह्यांना शाळेत कसं घालू मी हा एका टायमाचं बळच भागत आहे आपलं की का सकाळी कामाला जायचं तेव्हा संध्याकाळी खायला भेटत आहे हा दुखणं बाणं घेऊन तू कामाला जायची परत आजारी पडल्यावर मग कसं जाऊ द्या मला नाही काय होत थोडं डोकं दुखत आहे फक्त गोळ्या पिळ्या खाते आणि जाते कामाला आणू का आम्ही गोळ्या अरे पोरांनो पैसे आहेत का तुमच्याकडे नाही उधार दिले तर मग बघू तुमचं माझ्याकडे बी नाही काही आता बाबा तुमच्याकडे तरी कशाचे राहायचे व आणि सांगते म्हणा मेडिकल वाल्याला आहे ना आईचा पगार झाला ना मग तुम्हाला पैसे देऊ त्या गोळ्या म्हणा हो हो लवकर या आपल्याला जायचंय कामाला हो बाबा तुम्ही घ्या जेवण थोडं खा ना हा झालाय उठा घ्या जेवण तुम्ही अरे आपण इथं जर राहिलो तर काय होणार आहे तर आईसोबत कामाला जायचं पण नाही ना आता आईचं पण दुखतंय मग कसं आता मग कामच करायचं आपण हे गाव सोडून जायचं का पण आई बाबांना कळल्यावर मग आई बाबांना नाही कळलं पाहिजे मग गपचूप जावं लागेल हा मग जाऊ आपण जायचं गपचूप मग जर का काम जर भेटलं तिथं तर मग पैसे घेऊन येऊ आपण हा मग शाळेला पण आपलं हातभार लागेल आपण लय लांब फिरत आलो पारनेरवरून इथं आलो आपल्याला अजून काम पण मिळालेलं नाही आता मिळून इथं बघू 4-2 ठिकाणी मिळलं तर बोलायचे अरे पोर कुणाली गड्या हा आहे ना तर पाहिलीच नाही राव पोर ए पोर इकडे अरे अरे कुठले तुम्ही काय पारनेरचे आणि तुला लांब कसे काय आले हा कामासाठी बापरे कामासाठी आता एवढ्या लेकरांना काय काम करायचं हो हा तुम्ही काय काम करणार बारकाला एवढी लेकर आणि तुमचे आई बाप वडील नाहीत आणि आई आहेत पण ती करते आणि आई आहे पण ती तिचं कायम दुखत असतं काय तिच्या आयरा आता मग तुम्हाला काय जेवण खावं काय नाही केलं अजून काहीच नाही जेवले अजून अरे अरे धरा पैसे आणि काहीतरी खा हो हा धरा खा बरं काहीतरी हा हा बरं बरं बघू कामाचं तुम्ही माघारी या मग कामाचं बघू आपण हा खाऊन पिऊन हा बरं का या एवढी पोरं कुठून आले पारनेरचं नाव सांगायचं त्याची बघा भाऊ त्याच्या आईला हा
लय लांबून आले. आपले एवढे मोठे टोनगे बोंबलत फिरत त्या 10 रुपयात कुठं काय करते त्याच्या आयला काही का नाही. कुणी गांजा ओढते कुणी काय करते. हा बिगर लागणार टोंगडी एवढं फिरताना एवढे लेकर कामासाठी आले म्हणजे काय विषय राव मेजर आणि लय लांबून आले 100 किलोमीटर आले. बघा ना राव त्याच्या आयला कमी वयात ना, हा कमी वयात. म्हणजे पारनेरहून आलेत का? बाहेरून आल्या ना बाई. हा विचारलं पाहिजे राव. त्यांच्याकडे पिशवी आहे असं म्हणजे काम मागायचे. हम्म. काम आहे का म्हणजे त्या पोरांचं काहीतरी बघायला पाहिजे राव. लांबून आल्यात बरोबर काम मागायचे ते. बघा ना काहीतरी करा, गाव मोठे आपलं. नाही बघितलंच पाहिजे सगळ्यांनी जरा थोडं. अरे थोडी थोडी मदत केली त्यांचं नियोजन होईल ना. हा आहे का नाही मेजर. आपण लय सर्व बारीक पोर आहेत अजून. हा बघा ना आता आपण जर मनावर नाही घेतलं ना ही मुलं वाईट दिशेला जाऊ शकतात. त्यासाठी आपण गावातल्याच माणसांनी सगळ्यांनी त्यांना थोडा हातभार दिला पाहिजे, बघितलं पाहिजे त्यांच्याकडे. खरं आहे ना मेजर तुम्ही बोलता एकदम बरोबर आहे. हा बघू आपण काहीतरी प्रयत्न करू सगळे मिळून. सगळे मिळून करू आहे ना. हा कुठं गेले असतील म्हणायचे लेकर. 8 दिवस झालं तू कुठं तपास लागा नाही. पोरगी फिर फिर फिरती. बरं माझं डोळं नीट असतं तर मी बी गेलो असतो बघायला. काय करू बाबा आता. असं गाव ना गाव पालत घातलं लेकरच आपण. आता कुठं माझं डोळं नीट असतं तर मी पण गेलो असतो ना ग फिरायला. वाडी वाजता सुद्धा पालत्या घातल्या. 8 दिवस झाले पोरे कुठे सापडा ना. अरे मी किती माणसाला हाका मारतोय. अरे आवाज आला की इकडे. अरे बाबा आमची लेकरं बघितली का. कोणी म्हणत नाही. लेकरं पाहिले इकडे गेले तिकडे गेले. कुठे गेले असते लेकर. कुठे काय खायचं त्यांनी कुठं राहायचं. कटाळे रे आपल्या गरिबीला कटाळली. ती उपास मारवायची. शाळा शिकायची इच्छा पण शाळा शिकता येईना. सोडून गेले सोडून गेले. काय करावं कुणाला फोन करावा. कोणीच म्हणाला आमच्याकडे आलेत म्हणून. सगळ्यांना फोन करून दमले. कोणीच म्हणा आमच्याकडे आले. कुठे गेलेत काय. देवाने कशी माझे डोळे घातले. नाही तर मग मी काम धंदा केला असतं. नापास आले असते. लेकरांना शिकवलं असतं. त्यांच्या शिकायच्या इच्छेने त्यांना लांब घेऊन गेले आपल्यावर. आता काय माहिती काय त्यांना बुद्धी सुचते. कुठं जाते कुठं राहते परत येतात का नाही येत. असं नका म्हणू बाबा. येते ते परत आपल्याकडं. अरे यायची असते आतापर्यंत आले रे असते. आपल्याकडे यायचे मग कुठं जाते ना. काय नेलंय त्यांनी. एक पिशवी नेली म्हणली ना तू बारकी. कपडे नेले फक्त. कपडे नेले तसेच गेले न खाता पिता. पैसा नाही काही नाही. पाय रे फिरते. बघू आता काय देवाची इच्छा असेल. जी देव म्हणेन ती आता खरं. खाल्लं काय ते नाही. अरे मग आता काय करणार सांग बरं. त्या लेकराचं टेन्शन घेऊन एक तर तुझं सारखं दुखू 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 चालतंय. गास जाय ना एक गास जाय ना. गट गट करायचं रे. काय जाऊ दे. येते लेकर आपण कुठं कुणाचं वाईट केलंय. देव आपले लेकर परत आणि सुखरूप माघारी. काय करते मग आणले पाहिजे नो बाबा. एक तर ते नाही तर आता हे बी सोडून गेले. आता कोणाच्या जीवावर जगू मी. जाऊ दे नको टेन्शन घेऊ. येते लेकर माझ्या. घे खाऊन काहीतरी. बर चला तुम्हाला बी जेवाय देते. तुम्ही बी 8 दिवस झालं नीट भाकर खाईना. अन्न गोड लागत आहे. कारण घास घातल्याला कोणातला माघारी फिरतो. लेकर येता जाता. बाबा काय करता. बाबा जेवले का. बाबा काय करता. काय आणू. येता जाता बाबाला शाळा शिकायची इच्छा आहे. मला बी वाटायचं शिकलं पाहिजे लेकरांनी पण नाही. आता मला काय नको वाटत का लेकर शिकले. पण आपल्याकडे पैसा तरी कशाचा. त्यांना दप्तर पुस्तक कोण घेऊन द्यायचं त्यांना. खायचीच वांदी आपली. इथं 2 टायमाचं खायलाच मुश्किलीने भेटत होत. काय आता कवर रडत बसलं तरी काय उपयोग आहे. चल आजी
दुकानातला माल बराचसा संपलाय. आता आहे ना मला एखाद्या दिवस मालच आणायला जावं लागेल. पोर आले. बिस्किट पुडा कोणता? अरे कुणाच येतं मुलांना? हा होय. इकडं काय दिसलं नाही, पहिल्यांदा दिसत आहे. हो, कामासाठी आलो. कामासाठी? अरे तुम्ही एवढं छोटा आणले आणि तुमचे आई वडील कुठे आहेत? वडील नाहीत आणि आजोबा आहेत पण त्यांना दिसत नाही, पर थकलेत ते पण. हा यार, तुम्हाला कामाला काय ठेव रे? तुम्ही एक तर लहान मुलांना कामात ठेवलं तर आम्हाला गावात काय म्हणते? आमचं दुकान एवढं छोटं आहे, गावात चालतंय, पण एकाला ठेवू शकतो मी कामाला. आता तू छोटा लागला, शाळेत नाही जातो तुम्ही? तू छोटा यार, ही तरी काम करीन. आता माझ्या बायकोला घरलंय काम नाही होत. तुला दोन भांडे करता येतं का? मग एक ठेवू का मी? ती राहीन. मग काम बिम कर आपल्या, चालतंय. मग ते पैसे देतो रिटर्न. नाही, काळजी घे. तुला काम भेटलं मला नाही भेटलं दुसरीकडे कामाचं बघतो. तू काळजी घे. आठवण आली तर भेटायला हम येत जाईन, पण तू इथून पुढे जाऊ नको. मी दुसरीकडे कामाला जातो. वाटलंच तर आठवण आलं परत तुला भेटा येत जाईल. हा ये. हा काय राव, साध्य आहे ना, लोक नुसते उधारच मागत आहेत. रोखीचं एक गिराईक नाही राव. आता पण कवर देणार राव, मालाला बी पैसे लागत आहेत. पर्याय तर नाही शेवटी. पण आता काय कामाचं येऊ काय म्हणतोय पोरे? पारनेरून आलाय? अरे बाळा, तू पण काम काय करायचं नेमका? अरे आता एवढा लहान आहे तू, आणि तुला जर मी कामाला ठेवला तर मला लोक काय म्हणतील ते? आणि तू काय काम करणार आहे? तुला घरी घरी आई वडील काय करते तुझे? वडील नाही तर आई आहे, पण ते सारखं दुख असतं आणि आजोबांना दिसत नाही, फार थकलीत ते पण. लईच वाईट कार्यक्रम झाला राव यांचा. बरं जाऊ दे, कर काय तुला काय जसं करता येईल तसं. राहतो माझ्याकडे. शाळेत जातो का तू? नाही. शाळेत नाही जात का? बरं आता काय विलाज नाही, तुम्हाला नाही कोणी आधार देणं काम आहे आमचं. तुला जसं वाटन तसं थोडंफार मला करू लागत जा. पण तू शाळा शिकशील का? शिकशील ना? बरं, तू शाळेत जायचं. मी तुझ्या शिक्षणाची जबाबदारी घेतो. काय जेवढं शिकायचं तुला, जवळ राहायचं ना माझ्याकडं तवर शिक्षण करायचं आणि राहायचं बिंदास. होय काका, बरोबर आहे का? लहान मुलगा आहे. तुम्ही खूप मोठं काम करताय, त्याच्या आयुष्याचं कल्याण होईल. आणि थोडंफार काम करून शाळा शिकवलं ना, त्याची घरच्याची बी सोय होईल, 2 पैसे भेटतील त्याला. आणि काय होतं, आता लहान मुलगा आहे, ह्यो कोणाकडे गेला, कोणी दारूचे दांडे ठेवी किंवा कोणी याचा गैरवापर करते ना. आणि मग आपल्याकडे राहिलं, चला बा एक गरीब आपल्याकडून काय कवायना शिक्षण घेईल. होईल होईल, चांगलं होईल. राह रे बाळा, व्यवस्थित काम करतो, चांगलं कल्याण होईल. जेवलाय का तू? जेवलं नाही, बिस्किट पुडा घेतला. बर बर, चल माझा डबा आहे, तू जेव आधी. हा चल. आता 4 कपडे धुवायला 10 तास लावशील का? धुते ना. ह्या अर्धीने मी घरात ठेवून आली बावळट कुठली. आणि जरा नीट धुव ना, जरा नीट धुव. जास्त पाणी नको सांडू, पण स्वच्छ निघले पाहिजे कपडे. धुते ना मावशी. धुते ना मावशी? तुझ्या कोणी बाने घातलं होतं का हातात घड्या कपडे धुताना? धुते ना मावशी. नुसती शायनिंग मारायला पाहिजे, नुसतं आयतं खायला पाहिजे. काय पूजा तिला बडबड करते तू? तुम्ही का बसा, लय बाडबाड करते म्हण. कशाचं बाडबाड? मूर्ख बाई, इथं पुसून घ्यायचं नसतंय का? सगळी साडी भिजली माझी. अरे ती एवढं काम करते तू त्यालाच बडबड करते. तुम्ही करू लागा, लयच पोका येतोय ना, तर करू लागा ना मग. अरे अनाथ लेकरू आहे, त्याला शाळा ती शिकवलं असतं तर मोठी झाली असती ती. जास्त पुळका दाखवायची काही गरज नाही. काम करायला आणली तर काम करू द्या, जास्त बोलू नका. आपल्या मुलीवानी आहे ती. काय लोक परक्याची आहे का तवा? आता आपल्याला किती जीव लावते ती. तुमची आहे का? हो, डोक्यात नका जाऊ माझ्या तुम्ही. सकाळ सकाळ तुमचं काम धंदा बघा जाऊ. बायाच्या मध्ये बोलत नका जाऊ. हिला कितीदा सांगितलं मी तुला, कितीदा सांगितलं मी तुला फास्ट उरकत जा म्हणून. बावळट कुठली. भांडे घासायचे पडले तेवढे मोठे. तू बाकीचं काम बघ, ती करते ना. तिच्या वय किती आहे? काम मी करत नाहीये बाकीचं काम. माझं पाठीत दुखतंय, मी नाही करत. आणि ते लेकरू नसतं भेटलं आपल्याला तर कोण केलं असतं काम आता? मग कशाला आणायचं? 4 टाइम खायला कसं लागतं चांगलं चुंगलं?
अरे आपल्याला मुलं नाही काय नाही तर मुलावानी जीव लावला असताना ती अजून काम करीन. अजून काम शाळेत लावली असते ती शिकून मोठी जाऊ होईन. काय अधिकारी कुठली नाही होणार शाळा शिकून. करू द्या काम तिला. लय पुळका नका आणू. भांडे घासायचे 10 तास झाले मी बोलते इथं एकच कपडा धुतेस मूर्ख कुठली. हा ती धुते तू जा मी सांगतो तिला. तू जा म्हण जा मी सांगतोय तिला. लागा धुऊ तिथं कपडे. काय नको वाईट वाटून घेऊ तुला. मी गावात चाललोय. तू काय हो घरात. माझी जर आई असती तर मला एवढं पण काम करायला नसतं लावलं. ही बाई मला किती छळती. आणि साईला जर चांगला मालक भेटला असता तर बरं झालं असं. नाही तर त्याचे पण हाल झाले असते. काय करू आता मी. तुम्हाला किती दिवस झालं भेटायला पण नाही आला अजून. तू बरा असेल ना. मला पण नाही माहिती तू कुठं काम करतोय. नाहीतर मी पण भेटायला गेले असते. पटापट धुवून घेते नाहीतर ही मावशी परत हाणार मला. काय करतो पोरे बी बॉक्स लावायच्यात. अरे बाळा शाळा कस काय चालली तुझी. शाळा बरी चालली ना. एक काम करायचं इथं काम आहे ना कमी कर पण शाळेवर जास्त लक्ष दे. तिथं करतोयस पण तुम्ही आता मला कामाला ठेवलं. शाळेचा खर्च अरे कामाचं जाऊ दे. कामाला तुला कामाला म्हणून ठेवलंच नाही मी. करतोय ना एवढं तू किरकोळ लय झालं पण आता ही बी लई करू नको. इकडं कमी लक्ष दे आणि शाळेकडे जास्त द्यायचे. आणि एक काम कर नवे कपडे आणलेले घातले नाही. नाही घातली का. बरं आणि काय करायचं इथलं जाऊ दे पण शाळेवर एवढं जबर लक्ष दे की तू मोठा झाला पाहिजे. शिकून ये ना एखादा अधिकारी बनला पाहिजे. अरे तू जर मोठा झाला ना तर माझं बी गावात नाव निघत. त्याच्यामुळे ना इथं माझ्याकडे येतं नको जाऊ. आता काम म्हणायचंच नाही काही. इथं काम करू बी नको पण शिक्षण असं की काहीतरी अधिकारी बनला पाहिजे. मग काय होईल मला बी बरं वाटेल. माझ्याकडून एक गरीब मुलगा आहे ना मोठा अधिकारी होईल. अरे काय नाही उपकाराच काय नाही. आणि मला शेठ नाही म्हणायचं. इथून पुढे ना काका मामा काय तुला म्हणता येईल ती म्हणायचं. शेठ म्हणायचं नाही. घरून ना डबा ती नेत जा शाळेत बांधून. बायकोला मी सगळं सांगितलेलं आहे. हा आणि आता शेठ नाही म्हणायचा. हा जा घरी जाऊन जेव आणि शाळेत जा. एखाद्याच पोर आपलं गरीबाचं पोर आहे. एखादं अधिकारी झाला ना मला बी गावा अख्खं नाव म्हणीच्या ह्या शेठनी एक गरीब मुलगा अधिकारी बनवला आपलं नाव निघन. चला याला काम नको काहीच नको. घरचं केलं तरी लय झालं. 10 वर्ष झालं हा दाद्या पण गेलाय. कुठं गेलाय काय माहिती. का मला असं सोडून गेला असला. मला जर माहित असतं कुठे तर मी पण गेले असते त्याला भेटायला. पण तो न सांगताच निघून गेला मला. काय चुकलं होतं माझं काय माहिती. नऊ वाजल्यापासून भांडी घासते. किती 9 वाजल्यापासून. तुला अक्कल नाही का ग. कितीदा सांगितलं ग. कितीदा सांगितलं आवरत जा म्हणून. हा घासते ना मी. घासते ना म्हणजे हे पाणी किती वाटोळ करतेस. विकत घेतलंय आपण पाणी. एवढी अक्कल नाहीये का ग तुला. अरे पूजा तिला काय बोलते तू. तुम्ही गप्पा. प्रत्येक वेळेस मध्ये नका येत जाऊ. अरे मध्ये त्या 10 वर्ष झालं आपल्याकडे येऊन आणि तू अजून तिचा छळ करते. फुकट खाती काय. फुकट खाते काम नाही करीत का. हा मग घरातली कामं करावीच लागतात. मी सांभाळते ना. कपडे लत्ते घ्यायचे खायला प्यायला द्यायचं चांगलं पाहिजे. काजळ पाहिजे लिपस्टिक पाहिजे आयलाइनर पाहिजे सगळं पाहिजे. मग मीच देते ना. सगळं उडवून टाकलं माझं मेकअपचं सामान तर. अरे तुला जर असंच चालू ठेवायचं असलं ना तर तिचं लग्न लावून देतो मी. जाऊ दे सुखी राहील. लय फुल काय ना तुम्हाला. तुम्ही जा तिला घेऊन कुठं जायचं तिथं मला राहायचंच नाही. अरे तिचा भाऊ आता माझ्याकडे लहानपणी दोघं बहीण भाऊ. तिचा भाऊ कुठं असं नाही तर तेव्हा आज काय कामाला लागला असला तर मी ते जाईल त्याच्याकडे दिलं असतं. हा द्या 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 बरं होईल. माझ्या घरातली तेवढीच पनवती जाईल. द्या. ही घरात आल्यापासून सगळी पनवती लागली माझ्या घराला. अरे काय बोलत तुला पटतं काही. बोल तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे तुमचा. तुम्ही काय करा तिला ठेवून घ्या. मी माझ्या माहेरी जाते. आल्यापासून तिचा एक तर दिवस असा गेलाय का की रडली नाही किंवा तू तिला बडबड नाही केली.
सगळे असल्यावर तर ती जास्त करते, तुम्ही बाजू घेतली ना मग तर ती जास्त रडते. हिला मी लयदा सांगितलंय. गाजते ते भांडे तुझा. बावळट कुठली, मोबाईल सुद्धा पाडलाय 2दा. बावळट नाही, कुठं लक्ष असतं का तुझं? बाहेर कुठं लक्ष असतं का? तू बडबड करते ना त्याच्यामुळे ते लास होतंय. गावातले जाताना नुसतं टुकुर टुकुर बघायला पाहिजे तुला, म्हणून इथं भांडी का मी इथं बसून भांडी घास म्हणते 1000 वेळेस तुला. की इज्जत वाटली सगळीकडे बघते, सगळ्या बाया कुरकुर करायला लागल्या मला. सारखा तुम्ही काय नको मला घेतो. चुकून पडला होता मोबाईल माझ्याकडून. हो आहे पण नको तू नको टेन्शन घेतो, जाऊ दे. तुला माहिती तिचा स्वभाव कसा आहे. तुम्हाला माहितीये माझा दादा कुठं आहे? नाही नाही मला माहित असतं तर मी ना तुला त्याच्याकडे नेऊन घालवलं असतं. पण काय माहित आता ते कुठं आहे, त्याच्यावर कोण त्याला मालक भेटला, काय करतोय काय काहीच माहित नाही. कसा असेल तो? तर जिथं असेल ना ते देवाच्या कृपेने ना तिथं व्यवस्थित असेल. मला भेटायचंय त्याला पण. बरं पावा मी प्रयत्न करतो, तू नको टेन्शन घेऊ, रडू नको ना तू. मी बघतो, मी प्रयत्न करतो त्याला, पण ओळखतोय नाही ओळखतोय पण पाहतो मी. चल काळजी घे, रड नको. सरपंच काय चाललंय मग? काय नाही निवांत. कांदा बिंदा लावला नाही? टाकलंय रोप, आता करायचं चालू. अहो लय लेट केलं या बारची. लेटाचे जराशी यंदा काय रोप खराब व्हायला लागले. रोपांची ती चालूच आहे राव सगळ्यांच. मामा ओळखलं नाही काय तुम्ही? पाया बी पड का आज लय खुश रे तू. माझी ऑर्डर निघली ना. ऑर्डर निघाली? हा. कसली? ह्याची मी नोकरीला लागलो. हा आयला वा वा, भारी काम झालं रे. सरपंच हे आपण कामाला ठेवलेला पोऱ्या. कुठे लागली ऑर्डर? कुठं निघाली ऑर्डर नेमकी? काय कुठं लागलाय का आम्हाला? पुण्यात कलेक्टर ऑफिसला. अरे वा चांगल्या ठिकाणी लागलाय का? क्लास 1 सारखी म्हणजे तू चांगल्या ठिकाणी गेला आता. अहो सरपंच माझी तर पोरं नाही लागली कामाला, पण एक ह्या पोराला आधार दिला तर आज कलेक्टर झालं. पुन्हा सर तुम्ही चांगलं केलं शेठ, तुम्ही गावात जरा आदर्श निर्माण केलाय म्हणायचं. हो जाऊ दे, ही सहकार्य करणं आपलं काम आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. काय होतं वाईट मार्गाला पोरं लागण्यापेक्षा जर आधार नसता दिला ती वाईट मार्गालाच लागला असताना. आज माझं बी नाव काही कमी नाही झालं. बरोबर आहे. अहो काय म्हणते, स्वतःची पोरं नाही याची कामाला लागली पण दुसऱ्याचं पोरं यांनी कामाला लावलंय, म्हणजे सांभाळायला याने बी फायदा केलाय. ही विषय असा आहे ह्या ना ती आई नाही बाप नाही कोण नाही. मला आई पण आहे आणि एक आजोबा आहे आणि एक बहीण आहे. अरे काय बोलतो तो, मला एका शब्दाने तरी म्हणायचं ना रे. मी माफी मागतो तुमची, ही गोष्ट मी तुमच्यापासून लपविली होती. अरे लपवायची काय गरज नाही. मग आता ती कुठं येतं काय येतं? माझी बहीण तिथे शेजारच्या गावात ज्यावेळेस आम्ही घर सोडलो त्यावेळेस तिथं तिला कामाला ठेवली होती. कशी काय ते माहित नाही. बाबा होते, बाबांची तब्येत सारखी खराब असायची, आहेत का नाही ते पण माहित नाही. आपण आई असेल माझी. अरे पण काय बावळटपणा केला तू, इतकं घरच्या सारखं मी तुला सांभाळलाय आणि तू एक शब्दाने मला बोलला नाही आतापर्यंत. सांगितलं आता ते बहिणीचं बी काय परिस्थिती आहे, ती शिकली का नाही का काय माहित कशी माझी बहीण. बरं आता काय म्हणणं आहे तुझं? मला त्यांना भेटायचंय. बरं जाऊ आपण. काय तुम्ही मला लय शिकवलं, तुमचं लय उपकार झाले. माझे उपकार म्हणायचं नाही, म्या जी कर्तव्य केले नाही मी तुझ्यासाठी केले ना. याच उपकाराची काय तुला फेड करायची का माझ्या? माझी एवढी शेवटची इच्छा. काय अडचण नाही, आपण जाऊ. तू काय कर, घरी जा, कपडे बदल, जाऊ आपण. मी येतो दुकान बंद करू, उरक लवकर, गाडी जाऊ आपण. बघा सरपंच काय परिस्थिती, ह्या पोऱ्याने आतापर्यंत लपून ठेवलंय. त्याला बहिणी आजोबाई आई पण एकच शब्दाने बोललं नाही. ती त्यांनी सांगायला पाहिजे नव्हतं तुम्हाला, आता नाही सांगितलं. जाऊ दे, त्याच्या मनात कसं आता ही तर बी खर्च चाललाय आपल्या शिक्षणाला, ही काय म्हणते आणि काय नाही. बरं आता मी एक काम करतो, त्याला आहे ना भेटूनच आणतो. तू एक काम करा, तू दुकानावर थांब, गिरायक आलं तू गेलं. बरं या गिरायक आलं ना त्यांना व्यवस्थित दी, मी येतो त्याला त्याच्या घरून. तुला सोडलेलं तर माहिती असेल ना कुठं सोडलंय काय झालं. इथं सोडलंय का? बरं थांबे बस. अरे ही का? ओळखलं का तायडे? कुठं गेलतास तू दाजीला सोडून? ह्यांची इथं होतो कामाला. मी मला का सोडून गेलास रे? असं
अरे तू गेल्यापासून खूप छान केला रे यांनी माझं, नुसतं काम काम काम, आणि तू यांच्यापाशी मला सोडून गेलतास का असं? आता तुला काम करायची गरज नाही. म्हणजे मला ह्यांच्या इथं कामाला होतो ना त्यावेळेस त्यांनी मला शिकून लय मोठा अधिकारी केले. उपकार झाले सर अरे, तुमचे, तुम्ही माझ्या भावाला माझं शिकवलं. मी फक्त कर्तव्य केलंय. अरे मला जरी तू एक शब्दाने जरी बोलला असता ना तरी आपण हिला सुद्धा मी शिकवला असतं. असं काही नव्हतं ना, पण तू बोललाच नाही काही. असंच सोडून गेला त्याच्या बहिणीला इथं. आई आई बाबा कुठं असते? अरे काय झालं? माझा दादा आलाय. तू भाऊ आहे का हिचा? ओळखलं का मला? काय बोलत आहे तू? अरे लहानपणी तुम्ही आमच्या दुकानावर आधी तुला ठेवून नाही घेतलं मी. ही होते का? काय करतोय आता? अहो त्यो पुण्याला कलेक्टर ऑफिसला झालं, कलेक्टर झालं. हो का? अयो चांगलं नशीब झालं. तर ती कायम राहिला तुझ्या आठवणीत, काय म्हणायची माझा आता काय करीत असेल, कुठं असेल. यांनी बी लय सांभाळलं माहितीये मला, लय काळजी घेतली त्यांनी माझी. लय उपकार झाले. नाही रे उपकार काय असेल, आता ती माझी मुलीवाणी आहे. आपल्या आजोबांना आई मला बी नाही माहिती रे, मी गेलीच नाही तिकडं कवा. बाबांचं काय माहिती, पण आई नक्की असेल, वाट बघत असेल ती आपली. जायचं का रे तिला भेटायला? त्यांना जाऊ, लय आठवण यायची रे मला पण तुम्ही भेटायचा, त्यांची गाठ भेट घ्या, बघा आधी चौकशी करा. चल आपण जाऊ. चालतंय, काळजी घे आणि परत कधी पण या. कधी तुम्ही येता काय बरोबर? चालतं, मी येतो सोबत. चला चल. हा. ऐक ना, नाही काय करत, ये ना. तुला माझी आठवण आली तर कधी पण या. सॉरी, मारणार नाही ना मला? नाही मारणार, चुकलं माझं. मला माहिती आहे मी तुझा लय छळ केला, पण आज सोडून जाते तर तुझी किंमत काय केली. तू परत येशील ना? नीट जा. हा दादा, नीट सांभाळा. परत हक्काने यायचं आता. तर बघू आम्ही त्यांचे आई वडील. चुकलंच माझं. आज ती या घरातून गेली तर तिची किंमत मला कळते. 7-8 वर्ष माझ्याजवळ राहिली, पण मी एकदा पण तिची किंमत नाही केली. एवढी कशी कठोर वागू शकते मी? बाळा, माफ कर मला. चुकलं माझं. येईन ना आठवण आली तर ती माझी. जाऊ दे, मी यांना फोन करून सांगते, तिला घेऊनच या आपल्या घरी, जाऊ नका देऊ. बाय, आज चूल बी फुकाना. आज काय झालं हिला? आता काय लोकांवानी माझ्याकडे गॅस आहे का? कसं करावं? फुकानाच जा झाला हिचा. काय आई त्यांची. पोरांनो, अरे तुम्ही इतक्या दिवसातून कसे रे? बरं आहे का तुमचं? अरे कुठं सोडून गेलता रे मला? म्हातारे आईनी काय करायचं? बाबा कुठे आहेत? बाबा रे तुमची वाट बघून गेले आपल्याला सोडून. अहो ताई, उठा. तुम्हाला आता रडायची गरज राहिलेली नाही. लहानपणी लेकर मला सोडून गेली. आणि तुम्हाला एक सांग का, ती लेकर जर सोडून नसती गेले तुम्हाला तर ही दिवस तुमच्यावर नसते आज. तुम्हाला माहिती का पोऱ्या काय झालाय, काय केलंय त्यांनी? आता मला कसं माहित असेल? सांग ना आईला तू. आई, तुला जर आम्ही सांगून गेलो असतो तू आम्हाला कधीच जाऊ दिलं नसतं रे बाळानं सांगून दिलं. म्हणून तुला आम्ही सांगून गेलो नव्हतो. या मामांचे लय उपकार आहेत आमच्यावर. ह्यांनी मला लहानाचं मोठं केलंय आणि कलेक्टर ऑफिस मध्ये कामाला लावलंय पुण्याला. काय
बाळा तुझा पोरगा लय मोठा झालाय आता. साहेब झाला तू. लय उपकार झालं व तुमचं. काय नाही काय नाही बघ, माझं कर्तव्य होतं मी केलंय. तुम्ही ना काळजी करू आता. आणि आता तू एक काम करायचंय. नाही 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 अहो, असू दे असू दे असू दे हो. तस तू आता काय करायचंय, आता आईला बी इथं ठेवायचं नाही, बहिणीला बी नाही ठेवायचं. दोन्हीला बी पुण्याला घेऊन जायचंय तू आणि तिथं तुझ्या बरोबर ठेवायचंय. माझ्या पोरांनी नाव काढलं नाव काढलं लेकरांनी. हो दादा, तू शिकून मोठा अधिकारी झाला पण हिला नाही शिकता आलं. पण जाऊ दे, हिचं आहे ना चांगलं स्थळ बघून लग्न करून टाका आता. आणि काय कर आता, हिचं बी लग्न करून टाक. आणि तुला कधी जरी आठवण आली, तुला काही अडचण आली तर बिंदास माझ्या घरी यायचं. आणि सगळ्यांनी तसं बी येत जायचं कधी मध्ये. तुमचं लय उपकार आहेत मामा माझ्यावर. आणि आता काय कर, उद्या आहे ना इथून उरक आणि कामावर हजर हो. चला मग चहा पाणी करते मग जाऊ आपण. नको चहा, तुमचं बघा, तुमचं उरका आणि उद्या कामावर हजर हो. मला कामावर हजर झाला की फोन कर. तुम्ही पिऊन जाऊ. चला चहा घेऊ आणि जाऊ. पुण्याला या तुम्ही. हा येईन चला.